वैजापूर शहरात सध्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहे। जवळपास शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे मंजूर आहे। काहींची कामे सुरू झाली आहेत तर काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे। मात्र यापैकी बहुतांश कामे ही निकृष्ट झाली असल्याची बाब समोर येत आहे। रस्ते तयार होत नाही त्यातच काही महिन्यातच या रस्त्यांचे सिमेंट उडून रस्त्यावर खडी स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली आहे। काही महिन्यातच या रस्त्यांच्या सरफेसवर असलेली खडी दिसायला लागली आहे, ज्यामुळे रस्त्यांवरच्या सरफेसवर सिमेंट आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। या रस्त्यांचे देयकही निघाले नाही आणि अशी परिस्थिती झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। एका रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो, मात्र या रस्त्यांचे काम योग्य झाले नाही तर या परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे याचा त्रास सहन करावा लागतो। शहरातील लाडगाव रोडवरील नव्याने झालेल्या अरोजित नगर व परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी विशेष अनुदान योजनेतून 69.17 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। जवळपास 70 लाख रुपये खर्चून झालेल्या या रस्त्याचे सिमेंट उडाले असून या रस्त्यावर भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत। यासोबतच या रस्त्याचे साइड शोल्डर देखील भरले गेलेले नाहीये। यासोबतच या परिसरात कुठेही कामाचे फलक लावलेले दिसून आले नाहीये। याच परिसरात असलेल्या रामगिरी नगर परिसरात देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहे। त्यासाठी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे। मात्र रस्त्याच्या कामात बाजूने मुरुम टाकण्याची तरतूद असताना देखील रस्त्याच्या बाजूला कुठेही मुरुम टाकलेले दिसून येत नाहीये। फुलेवाडी रोडवरील सावतानगर न्यू हायस्कूल व परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांची 4 कामे मंजूर आहे, ज्यासाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे। या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे। रस्त्याचे सिमेंट उडाले असून सर्वत्र खडी उघडपणे दिसून येत आहे। यासोबतच रस्त्यांच्या कडेला मुरुम टाकण्यात आला नाहीये। हे काम 90% पूर्ण असून या कामामध्ये मुरुम टाकण्याचे काम बाकी आहे। संबंधित ठेकेदाराला मुरुम टाकण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून या रस्त्याबाबत प्राप्त झाली आहे। मात्र या परिसरात जवळपास सर्वच रस्त्यावर खडी उघडी पडलेली दिसून येत आहे। तर शहरातील व्यंकटेश नगर परिसरात असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रोडचे काम पूर्ण झाले आहे, मात्र या रस्त्याच्या बाजूने मुरुम टाकण्यात आलेला नाहीये। शहरात अनेक सिमेंट रस्त्यांची कामे होत असताना साईडाम भरणे आवश्यक असते आणि जवळपास प्रत्येक निविदेत साईडाम म्हणून मुरुम अथवा गठ्ठू टाकण्याची तरतूद असते। मात्र वैजापूर शहरात झालेल्या बहुतांश कामामध्ये रस्त्याच्या कडेला मुरुम टाकण्यात आलेला नाहीये। नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला याबाबत विचारणा केली असता रोडचे काम पूर्ण झाले की लगेचच साइड शोल्डर भरले जात असतात, त्यांनी सांगितले। मात्र बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण होऊन 5 ते 6 महिने झाली, मात्र अद्यापही या रस्त्यांच्या बाजूने मुरुम टाकण्यात आलेला नाहीये असे त्यांनी सांगितले। मात्र बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण होऊन 5 ते 6 महिने झाली, मात्र अद्यापही या रस्त्यांच्या बाजूने मुरुम टाकण्यात आला नाहीये। म्हणून हा मुरुम नेमका कोणी खाल्ला की काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। अशातच सिमेंट रस्ते होऊन काही महिने उलटून गेले, मात्र ठेकेदाराने मुरुम काय टाकला नाही म्हणून शास्त्रीनगर भागातील नागरिकांनी स्वखर्चातून मुरुम टाकून घेतला। प्रशासनाकडे चक्रा मारायला नागरिकांना वेळ नाहीये, कारण आजही सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी प्रशासनाची प्रतिमाही नागरिकांच्या मनात आहेत। तर रस्त्यांची कामे निकृष्ट झाली अथवा काम अपूर्णच ठेवले तरी याबाबत नागरिक प्रशासनाला तक्रार करत नाही। यामुळे शहरातील बहुतांश कामेही निकृष्ट होत असल्याचे बोलले जात आहेत। या सर्व प्रकारावर विरोधकही गप्प आहे आणि सत्ताधारीही गप्प आहे। एखाद्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला तर त्यात ठेकेदाराची चूक आहे असे बोलून नेते मंडळी हात वर करतात। मात्र या प्रकरणात त्यांनी स्वतः तक्रार करून ठेकेदाराचे देयक थांबवण्यासाठी कधी प्रयत्न केला आहे का? म्हणजे असे प्रकार पुन्हा घडणार नाही असा प्रश्नही नागरिकांकडून आता उपस्थित केला जात आहे। तर या सर्व रस्त्यांबाबत मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याशी संपर्क साधला असता या सर्व ठिकाणांना तात्काळ भेट देऊन इस्टिमेट प्रमाणे कामे झाले आहेत किंवा नाही याबाबत कसून चौकशी केली जाईल व अपूर्ण कामांचे देयक अदा केले जाणार नाही। काम शासकीय नियमानुसार असेल तरच पूर्ण खात्री करून देयक दिले जाईल व थर्ड पार्टीकडे फाईल व काम तपासायला देऊन रिपोर्ट बघूनच पुढील कारवाई होईल असे प्रसंगी त्यांनी सांगितले आहे। रस्त्यांच्या झालेल्या या दयनीय अवस्थेबाबत जबाबदार कोण याबाबत आपली प्रतिक्रिया काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।